नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण नेहमीच आपल्या शेतकरी बांधवांसाठी तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत असतो आणि या योजनेत मुख्यत्वे करून महाराष्ट्र सरकारच्या कल्याणकारी योजनेपैकी एक योजना आहे। मित्रांनो, जसे की आपण या योजनेमध्ये गाय गोठा अनुदान योजना ही योजनेची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच इतरही कल्याणकारी योजना शासनाने शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या आहेत। या योजनेमध्ये कुक्कुटपालन अनुदान योजना ही एक आहे। तसेच दुधाळ जनावरे वाटप योजना ही सुद्धा एक योजना मुख्यत्वे करून शासनाने शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, आज आपण गाय गोठा अनुदान योजनेमध्ये कोणती कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील याबद्दल सविस्तर माहिती, तसेच या योजनेअंतर्गत कुठे अर्ज आणि कसा अर्ज करायचा आहे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। एकदम सविस्तर पद्धतीने देत आहोत। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करता पशुपालन हा व्यवसाय बरेचसे शेतकरी बांधव करतात आणि शेती हा व्यवसाय खूपच पूर्वीच्या काळापासून पशुपालन या व्यवसायाशी निगडित आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे। कारण की मित्रांनो, अशाच प्रकारच्या काहीतरी जोडधंदा आवश्यक असतो, जेणेकरून शेतकरी बांधवांना नैसर्गिक संकटे जरी आली तरी शेतीमध्ये उत्पन्न कमी प्रमाणात झाले तरी या पशुपालन योजनेमधून तसेच या व्यवसायामधून त्यांना पैसे उरतात आणि याद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील होतो। तसेच मित्रांनो, या पशुपालन व्यवसायामधून चांगले उत्पन्न तुम्हाला अजून घ्यायचे आहे, तसेच जनावरांचे आरोग्य सुद्धा चांगल्या प्रतीच्या आपल्याला ठेवायचे असेल तर यासाठी आपल्याला प्रथमच जनावरांच्या चांगल्या प्रकारचा गोठा तयार करून घेणे खूपच आवश्यक आहे। आणि मित्रांनो, या दरम्यान सगळेच शेतकरी जे आहेत ते जनावरांचा गोठा तयार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि हा गोठा तयार करण्यासाठी पैसे या शेतकरी बांधवांकडे नसल्यामुळे या योजनेतून तुम्ही या गोठ्यासाठी पैसे मिळवू शकता आणि चांगल्या उत्तम प्रकारच्या तुमच्या जनावरांसाठी गोठा तयार करू शकता। मित्रांनो, शेतकरी बांधवांकडे पैसे नसल्यामुळे हीच शेतकरी बांधवांचे अडचण शासनाने समजून घेतल्यामुळे गाय गोठा योजना शासनाने राबवलेल्या गाय गोठा अनुदान योजनेच्या मदतीने शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात अनुदान वाटप होत आहे। शेतकरी बांधवांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मदतीने शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना जनावरांचा मोठ्या गोठा बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे आणि हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात हस्तांतरित केले जात आहे। मित्रांनो, या योजनेच्या मदतीने शेतकरी बांधवांना गाय गोठा बांधण्यासाठी पुरेशा प्रमाणात अनुदान दिले जात आहे। तसेच आता आपण या योजनेसाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते थोडक्यात बघूया। तर यासाठी सर्वप्रथम कोणती पात्रता आहे तुम्हाला या योजनेसाठी ते बघूया। तर नंबर 1 आहे मित्रांनो, या योजनेसाठी प्रथमच तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे। नंबर 2 आहे तुमच्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे किंवा स्वतःची जमीन नसेल तर त्याच्या नावावर जमीन आहे त्याची शपथपत्र तयार करावे लागणार आहे। नंबर 3 आहे, या योजनेसाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा असल्यास स्वतंत्र अर्ज भरावा लागणार आहे। नंबर 4 आहे, या अनुदानाचा लाभ फक्त आपल्या महाराष्ट्रातील राज्यातील शेतकरी बांधवांना घेता येणार आहे। नंबर 5 आहे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकरी मित्रांना या योजनेअंतर्गत अनुदान मिळत असते। नंबर 6 आहे, मित्रांनो तुमच्याकडे अगोदरच पशुधन म्हणजेच गाय किंवा इतर जनावरे आहेत तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। नंबर 7 आहे, सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या योजनेचा लाभ एक शेतकऱ्याच्या नावावर फक्त एकदाच घेता येतो। म्हणजेच गाय गोठा अनुदान योजनेसाठी अगोदरच्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांनी पुन्हा अर्ज केला तर तो अर्ज नापास किंवा बाद केला जातो। या योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील ते बघूया मित्रांनो। आता मित्रांनो, या योजनेसाठी आवश्यक कागदपत्राच्या यादीमध्ये आपले आधार कार्ड, राशन कार्डची झेरॉक्स, पासपोर्ट साईज 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला
आणि मतदान कार्डाची झेरॉक्स व वैयक्तिक मोबाईल नंबर आणि डोमेसाईल प्रमाणपत्र ही म्हणजे डोंगराखालील प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत। आणि याशिवाय ज्या जागेवर आपल्याला गायगोठा तयार करायचा आहे त्या गायगोठ्याची जागा तुमच्या नावावर नसेल तर त्या गायगोठ्याच्या जागेची संमतीपत्र आपल्याला तयार करावे लागणार आहे। आणि ग्रामपंचायतमधील शिफारस पत्र तसेच अल्पभूधारक शेतकरी आहात याचं प्रमाणपत्र आणि पशुधन उपलब्धता प्रमाणपत्र, मनरेगा ओळखपत्र आणि जॉब कार्डसुद्धा या योजनेसाठी लागणार आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे ते बघूया मित्रांनो, या योजनेसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, ऑफिशियल लिंक आहे ती। त्या लिंकवर क्लिक करा, नंतर क्लिक करून अर्जाचा नमुना डाउनलोड करा आणि हा अर्ज काळजीपूर्वक भरावा। यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला भरायची आहे आणि हा अर्ज भरून झाल्यानंतर तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करावा लागणार आहे। यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।